आपलं शेपूट कसं वाकडं आहे याची प्रचितीच युद्धविरामाचं उल्लंघन करून पाकिस्ताननं करून दिली आहे. श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे दिसलेले ड्रोन भारतानं परतवून लावलेत. तर पाकिस्तानचे काही ड्रोन भारतानं चोख प्रत्युत्तर देऊन हाणून पाडलेत. श्रीनगर विमानतळ परिसरामध्ये ड्रोन दिसलेत. तर श्रीनगरच्या लाल चौकातही दिसलेले ड्रोन्स भारतीय लष्करानं हवेत नष्ट केलेत. तिकडे उधमपूर असो किंवा गुजरातच्या कच्छमध्येही ड्रोन दिसलेत. गुजरातच्या कच्छमध्येही 10 ते 12 ड्रोन दिसलेत. सीमावर्ती राज्यातील शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या गिरट्या ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्यात. दुसरीकडे राजस्थानच्या बाडमेर शहरामध्ये 10 ते 12 स्फोटांचे आवाज ऐकू आलेत. पंजाबचं हुशारपूर असेल, फिरोजपूर असेल त्या ठिकाणीही सुरक्षेसाठी ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. तर बरनाला, बटाला, गुरुदासपूर, पठाणकोट आणि अमृतसरमध्येही ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. काल जवळपास 15 शहरांमध्ये ड्रोन दिसले होते. श्रीनगर, जम्मू, बारामुल्ला, उधमपूर, बारमेर, आरएसपुरा, अखनूर, चाम, बिंबर, कटुआ, सांभा, सुंदरवनी, बीबी कॅन्ट, पठाणकोट, नौचेरा, कच्छ आणि जैसलमेर मध्ये ड्रोन जे आहेत ते पाहिले गेले. तर काल संध्याकाळी 5 वाजेपासून युद्धविरामावरती दोन्ही देशांकडून सहमती झाली होती. दुपारी 3:35 पाकच्या डीजीएमओच्या भारताच्या डीजीएमओंना फोन आला होता. दोन्ही बाजूच्या डीजीएमओच्या फोनवरून युद्धविरामासंदर्भात संवाद झाला. भारतानं आपल्या अटींवरती युद्धविराम केला. 12 मे रोजी दोन्ही देशांचे डीजीएमओ दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करणार असल्याची देखील माहिती समोर आली होती. भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला तरी सिंधू पाणी करार स्थगितच राहणार आहे. तर 12 तारखेला भारत आणि पाकच्या डीजीएमओमध्ये केवळ युद्धासंदर्भातच चर्चा होणार आहे. मात्र त्याच आधी काल ड्रोन हल्ले आणि एलओसीवर गोळीबार करून पाकिस्ताननं युद्धविरामाचं उल्लंघन केलंय. भारतानं आमचे सैनिकी तळ उद्ध्वस्त केल्याचं म्हणत युद्धविरामानंतर शहबाज शरीफनं कबुली दिली. तर भारतासोबत युद्धविराम हवाय, चर्चा करण्याची इच्छा पाक पंतप्रधान शहबाज शरीफनं व्यक्त केली. भारतानं युद्ध लादल्याचं म्हणत शहबाज शरीफनं अकलेचे तारे तोडले. भारतानं आमची शस्त्रास्त्र आणि आमचे सैनिक तळ उद्ध्वस्त केले असं म्हणत युद्धविरामानंतर शहबाज शरीफनं कबुली दिली आहे. भारतासोबत युद्धविराम हवा असून चर्चा करण्याची इच्छा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफनं बोलून दाखवली आहे. जबाबदार राष्ट्र म्हणून युद्धविरामाच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं शरीफनं म्हटलंय. तर प्रलंबित प्रश्न वाटाघाटीनं सोडवण्याची आशा शहबाज शरीफनं व्यक्त केली आहे. तर पाकचा विजय झाल्याचं म्हणत शहबाज शरीफनं फुसका दावा केलाय. भारतानं युद्ध लादल्याचं सांगत शहबाज शरीफनं अकलेचे तारे तोडलेत. चीननं साथ दिली असून शी जिनपिंगचे आभार शहबाज शरीफनं मानलेत. यावेळी पाक लष्कर प्रमुख मुल्ला मुनीरचं शहबाज शरीफनं कौतुक केलंय. तर भारतासोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान सोबत राहणाऱ्या सौदी अरेबिया, यूएई, तुर्की आणि कतारचे आभार मानलेत. तर पाकिस्तान सरकारच्या विरोधात त्यांचंच लष्कर असल्याची सूत्रांची माहिती आता समोर येते. त्यामुळे भारतासोबतच्या युद्धविरामावरून पाक सरकार आणि लष्कर प्रमुखात मतभेद असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाक सरकार आणि लष्कर प्रमुखांमध्ये मतभेद असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पाकिस्तानच्या विरोधातच त्यांचं लष्कर आहे आणि त्यामुळेच युद्धविरामाचं उल्लंघन झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पंतप्रधान शहबाज शरीफांचं पाकिस्तान आर्मी ऐकत नाही. आर्मीचा प्रमुख मुल्ला मुनीरनं पंतप्रधान शहबाज शरीफांचं ऐकण्यास नकार दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. मुल्ला मुनीरचाच भारतासोबतच्या युद्धविरामाला विरोध असल्यानं हे उल्लंघन केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून चीनच्या दोन वेगवेगळ्या बाजू समोर आल्या आहेत. आधी चीन पाकिस्तानच्या बाजूने काय बोलतो आणि नंतर भारताच्या बाजूने नेमकं काय बोलतो, ऐकूया. पाकचं सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी पाठीशी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाक परराष्ट्र मंत्री इशाक दारशी फोनवरून संवाद. चीनकडून पाकिस्तानच्या संयमाची प्रशंसा. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अजित डोवालांसोबत संवाद. भारतानं दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची गरज. युद्ध हा भारतासाठी पर्याय नाही, युद्धविरामासाठी वचनबद्ध. भारत पाकमधल्या युद्धविरामाचं समर्थन. लवकरच प्रादेशिक शांतता पुनर्स्थापित करण्याची आशा. भारत पाक शांतता आणि संयम राखतील अशी आशा. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती परस्परांशी जोडलेली. भारत पाकमधले वाद चर्चेद्वारे कायमस्वरूपी मिटतील.